सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांचं आत्महत्या प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे। याचे पडसाद देखील आता उमटायला सुरुवात झालेली आहे। खरं तर यामध्ये SIT स्थापन व्हावी अशी मागणी जी आहे ती आता होऊ लागलेली आहे आणि ज्यामध्ये रणजित निंबाळकर हे माजी खासदार आहेत, त्यांचं नाव सातत्यानं यामध्ये समोर येत आहे आणि विरोधक सुद्धा त्यांच्यावरती आरोप करत आहेत। अशातच रमेश पाटील यांनी सुद्धा त्यांना फोन केलेला आहे आणि थेट संपदा मुंडे यांना न्याय मिळाला नाही तर फटके काल अशा स्वरूपात त्यांना एक धमकी दिली आहे। स्वतः रमेश पाटील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा माजी खासदाराला फोन केला आणि न्याय मिळाला नाही तर फटके काल अशा स्वरूपात त्यांना तुम्ही एक धमकी दिली? धमकीचा असा विषय होता की मी धमकी ही नाही दिली की मी मारणार आहे, जनता मारू शकतात। आणि काय विषय माहिती का, एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर त्यांच्या घरच्या महिलाही त्यांना मारू शकतात। कारण की शेवटी हा माझ्या घरचा समस्या नाही, सर्व महाराष्ट्राची समस्या आहे। आणि एक जी माता भगिनीनी जो झालं त्यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांना किती त्रास झाला असेल, किती लोक टॉर्चर करत असेल तेव्हाच केलं असेल ना। आणि माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही राजघराण्याशी आहे ना संबंधित, तुम्ही राजघराण्यासारखं वागा। तुम्ही स्वतःचं जी तुमची म्हणतात रिस्पेक्ट कमी करू नका। तुम्ही चिल्लर गोष्टीसाठी फोन करतात, याला द्या म्हणजे काय सर्टिफिकेट, मला एवढं माहीत नाही, पण काहीतरी त्याला त्रास देत होते, काहीतरी कारखान्याचा असेल तो विषय। पण माझं एकच म्हणणं आहे, आणि त्यांचे समर्थक मला कंटिन्यू फोन करत आहे, माझ्यावर किती जरी दबाव आला तरी मी या गोष्टी मागे घेणार नाही। आणि राहिली गोष्ट तर मी 8 दिवस वाट बघणार आहे, नाहीतर मी SP ऑफिस जे आहेत सातारा तिथे संपूर्ण नग्न आंदोलन करणार आहे। एक दिवस मरायचं आहे मला माहिती आहे, माझ्या जीवाला धोका आहे। निंबाळकर साहेब माझा खूनही करू शकतात, मारू शकतात, पण मी 100% आंदोलन करणार आणि न्याय घेऊन देणार। आणि जातपात महत्त्वाची नसती हो। जेव्हा एखाद्याच्या घरात एखादी 20, 22, 25 वर्षाची जेव्हा एखादी मुलगी आपल्या घरची लक्ष्मी जेव्हा आत्महत्या करते ना, तेव्हा कळतं त्या लोकांना। अशी काही तुम्हाला शंका यायला लागली की तुम्ही आत्ता मगाशी बोलले की खून करणार आहे, मारणार आहे, हे कशावरून तुम्हाला शंका? नाही, मला धमक्या दिल्या ना की कातळी सोलल तुम्हाला असं करेल तसं करेल। हे जे आका हा मोठा आका आहे, मोठा आका, आक्यांची कमी नाही, पण खरंच आका आहे। अहो राजघराण्याने कसं राहिलं पाहिजे हां? आणि आकाच आहे यांचं म्हणतो। मला तर फलटणहून काही लोकांचे इतके फोन येतात, अक्षरशः घाबरतात की बाबा आमचं फोन सांगू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे। पण हे लोक म्हणे डायरेक्ट त्यांचं पोलीस स्टेशनच मॅनेजर कोण आहेत हे लोक तुम्हाला फोन करणार? त्यांचे समर्थक आहे, त्यांचे सगळ्यांचे। दादाला असं म्हणले, दादाला असं म्हणले, पादाला असं म्हणले। अरे कशाचा दादा पादा तुमच्या घरी असेल, तुम्ही न्याय मिळाला पाहिजे, न्यायाची गोष्ट आहे, बस संपल्याची। शिवाजी महाराजांनी न्याय दिलेला आहे ना, तुम्ही त्याचे सगळे सोयरे नातेवाईक म्हणतात ना, तसं वागा ना मग तुम्ही कशाला शोभतं का खासदारांनी एखाद्या डॉक्टरला फोन करणं? हां, कुठेही दबाव टाकत असतात का? असं माझं म्हणणं। याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। खरं तर यामध्ये SIT स्थापन करावी, विरोधकांनी सुद्धा हे प्रकरण जे आहे ते प्रचंड प्रमाणात लावून धरले। अशात तुम्ही म्हणताय की आता मी साताऱ्याच्या SPंना भेटणार आणि न्याय मिळाला नाही तर थेट आंदोलन करणार। 100% आंदोलन। आणि ती चाकण करताई, अहो तुम्ही महिला आहे, तुम्हाला काही बोलते वेळेस बोललं पाहिजे तुम्ही। ताई, आज एक बाई हे करताय आणि तुम्ही आता काही गोष्ट बोलू शकत नाही मी, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या, तुमचं काम नाही आहे, तुम्ही जज नाही आहे। जज आहे का तुम्ही फैसला सुनवायला की यांचं नाही त्यांचं नाही? जेव्हा चौकशी होईल त्याच्यानंतर ठरेल ना। आणि महिला आयोग काही कामाचं नाही आहे, हा महिला आयोग कोणताच कामाचं नाही आहे। मी तर म्हणतो काय करा, ते महिला आयोग जो असेल ना, अशी त्रस्त महिला बसली पाहिजे की तिला खूप मनापासून त्रास आहे, तिचं म्हणजे इतका त्रास आहे की काय महिला आत्महत्या करायच्या म्हणजे स्थितीमध्ये अशा एखाद्या महिलेला बसवलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। म्हणजे रुपाली चाकणकरांचं कुठेतरी चुकतंय असं वाटतंय तुम्हाला? कुठंतरी त्यांचं चुकतं आहे सगळ्यात जास्त। अहो महिला आहे ना, महिलांची साईड घ्या ना। तुम्ही कसं काय हे करताय? म्हणजे तुमच्यावर बघा, पक्ष असं झालं की कोणता पक्ष, तुम्हाला पक्षाचं काही घेणं पण नाही, पण तुम्ही न्याय द्या। आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहे ती खुर्ची कोणत्याही पक्षाची नसून ती सर्वसामान्य जनतेचा विषय आहे तो। आणि खुर्चीची वाद आहे माझा, रुपाली ताईची नाही की कोणाशी नाही। आणि आताही सांगतो मी तुम्हाला, निंबाळकरांशी माझा वाद नाही, पण त्यावेळेचे जे खासदार जे असतील माझं त्यांचं, आणि त्यावेळेस खासदार हे होते म्हणून यांच्याशी वाद आहे। माझं काय पर्सनल काहींची काय बांधायला बांध थोडी माझं त्यांचं। काय तुमची पुढची भूमिका, म्हणजे तुमच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आणि SPंना तुम्ही केव्हा भेटणार आहात? लवकरच भेटणार आहे मी, आणि तीव्र नग्न आंदोलन करणार आहे मी। 1-2 दिवसात मी त्यांना तिथं ते लेटर देणार आहे मी त्यांना की असं आंदोलन करणार आहे लवकर। पण मला नाही वाटत बाबा ते SP काही करतील म्हणून, कारण की त्यांचं पण रेकॉर्ड फार खराब आहे त्याचं इथलं पण ते ना। त्यावेळेस मला वाटतं की कदाचित ते लाठीचार्ज झाला तेव्हा पण हा SPच होते असं वाटतं मला इथं।
होते म्हणजे आंतरवाली सराटी. हां तेव्हाच असं वाटतं मला का कुठंतरी होते माझ्या लक्षात नाही एवढं, पण तेच होते, दोषीच होते असं वाटतं मला. तुम्ही त्यांना सुद्धा फोन केला होता. मग ते काय संविधानाच्या वरती आहे का, कायद्याच्या वरती आहे? कायदा सर्वांना सारखा आहे. मग आज उद्या होऊ शकतं, आज त्यांच्यामुळे उद्या एखाद्या एस-पीच्या धाकामुळे एखादी आत्महत्या केलं तर गुन्हा त्यांच्यावरच दाखल व्हायला पाहिजे. आणि याचं मी काय म्हणतोय, IPS लोक आहे, IPS IAS या लोकांनी घाबरलं नाही पाहिजे. यांनी बिलकुल घाबरलं नाही. हे काहीतरी भ्रष्टाचार करता पण घाबरतात. आता मी कोणाचा 1 रुपया घेतला का? मी अगर पैसे घेतले तर मी दबल ना. पण बिलकुल नाही. लोकांनी पैसे, अधिकाऱ्यांनी पैसे खाऊच नाही. यांना पगारी भरपूर आहे. आणि सरकार बघा, लक्षात ठेवा, तुमचं काहीच करू शकत नाही IPS आणि यांचं कलेक्टर IAS यांचं. पण हे पण सिस्टीमला मिळालेले हे लोक. हे गरिबांसाठी काम करत नाही, यांनी ते नेत्यांसाठी काम करत आहे. याचं फार दुःख होतं. हे सुद्धा दबावाखाली काम करतात. दबाव तर आहेच ना राव. आका आहे तो मोठा आका, एवढा मुच्छवाला आका आहे तो. एवढ्या मुच्छवाला आका बघितलं का तुम्ही? इथपर्यंत येते. सिंगम आहे ते. सिंगम होता ना, हे चिंगम आहे. एवढी मोठी चिंगम. येत्या 8 दिवसात तुम्ही भेट घेणार आहात का? काही शक्य? हो 100%. हो. त्यांना काय सांगणार आहात तुम्ही? याच्यामध्ये तेच आहे बाबा की कोणी असो, आजी असो, माझी असो, कोणताही नेता असो, भाजपचा असो, कोणत्याही पक्ष असो, शिवसेनेचा असो, कोणताही असो, नेत्यांशी मला घेणंच नाही आहे. माझा फक्त वाद आहे ते खुर्चीची, आणि त्या खुर्चीवर जो असेल त्यावेळेस त्याच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे. निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काही इशारा देणार आहात? तुम्हाला त्यांचे फोन येऊ लागले, धमक्या येऊ लागल्यात, त्यांना काय सांगणार? त्यांना एकच सांगणार मी, अरे बापांची सेवा करा रे नालायकांनो. त्या नेत्यांच्या बोलून मला फोन नका करू. जन्म बापान दिलेला आहे तुम्हाला, सापाने नाही दिलेला. एवढंच बोलेल मी त्यांना. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते छत्रपती संभाजीनगरचे रमेश पाटील. यांनीच तो फोन केला होता आणि थेट धमकी दिलेली होती. मात्र आपला त्यांच्याशी काहीही वाद नाही. मात्र संपदा मुंडे यांना न्याय मिळाला नाही तर मी त्याच ठिकाणी जाऊन आंदोलन देखील करणार असल्याचं त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.